तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एम एच जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, नुकतीच या ठिकाणी एक नोटीस आलेली आहे व त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहे. तर मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट हेच आहे की वनसेवकमध्ये जवळपास 12 ते 13 हजार पदांची भरतीला हालचाल सुरू झालेली आहे व एक परिपत्रकही या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही ते परिपत्रक बघितले असेल किंवा बघितले नसेल तर तुम्हाला मी ते परिपत्रक या ठिकाणी दाखवतो. तर मित्रांनो, हे पद कोणत्या स्वरूपाचे आहे व एक कंत्राटी बेसवर आहे का कायमस्वरूपी भरणार आहे त्याबद्दलच या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला ते परिपत्रक दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. मित्रांनो, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय. दिनांक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 5/12/2024, ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतली त्याच दिवशीचा पाठवण्यात आलेली ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली एक नोटीस आहे मित्रांनो. प्रति अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नाशिक, मुख्य वन संरक्षक सर्व, वन संरक्षक सर्व, विषय व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग. तर इथं बघू शकता मित्रांनो, प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीचे आधारे वन विभागात 12,991 वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, भरती किती पदासाठी त्यांनी दिलेली तर 9,000 आपलं 12,991 वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबत. तर मित्रांनो, हीच होती आलेली नोटीस जी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे. नोटीस भरपूर मोठी आहे मित्रांनो. या नोटीसमध्ये मागच्या वेळेस पण अशीच नोटीस त्यांनी पाठवली होती, ती पण या ठिकाणी दिलेली आहे व आता ही नवीन नोटीस परत त्यांनी पाठवली आहे. म्हणजे लवकरात लवकर या भरतीला हालचाल होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे लवकरात लवकर या ठिकाणी भरती होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा व तुम्हाला जर का वाटत असेल ही भरती मित्रांनो काय म्हणजे कंत्राटी बेसवर वगैरे असं काही आहे का, तर तसं काही नाही मित्रांनो, कंत्राटी बेसवर नाही आहे. तर वनसेवक ही मित्रांनो गट पदांची भरती आहे आणि जवळपास 12 ते 13 हजार पदांची भरती होणार आहे. यामध्ये मित्रांनो पगार वगैरे पण चांगला असणार आहे. जवळजवळ एक अंदाजित पगार, अंदाजित नाही मित्रांनो, परिपत्रकामध्ये पण दिलेला आहे. जवळजवळ 28 ते 29 हजार इथपर्यंत हा पगार जाणार आहे मित्रांनो. आणि जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत तर कायमस्वरूपी भरल्या जाण्यासाठी आहे. म्हणजे पहिले कंत्राटी बेसवर व्हायचं मित्रांनो, पण आता कंत्राटी बेसवर नाही आहे. जागा ज्या आहे मित्रांनो, तर ह्या कायमस्वरूपी भरल्या जाणार आहे. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की ही कंत्राटी भरती आहे, तर ही कंत्राटी भरती नाही आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, एकूण वनरक्षक पदापैकी 25% पदं हे वनसेवक पदामधून प्रमोशनने भरली जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो, जसं की आपली वनरक्षकची भरती होती ना, तर त्याच्यामध्ये राहिलेले 25% पदं हे वनसेवकामधून भरले जाणार आहे. म्हणजे आपण त्याला थोडक्यात प्रमोशन वगैरे म्हणतो. आणि याच्यामध्ये मित्रांनो अभ्यासक्रम वगैरे अजून दिलेला नाही आहे, तरी पण एक अंदाजे सांगू शकतो की पोलीस भरतीप्रमाणेच ही भरती होऊ शकते. आणि मागच्या वेळेस जी भरती आली ती मित्रांनो ती कंत्राटी पद्धतीने भरली होती, पण आता यावेळेस शासनाला त्याच्यामध्ये काहीतरी समजले असेल किंवा काहीतरी कमतरता भासली असेल, त्यामुळे आता ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार नाही आहे. डायरेक्ट म्हणजे सरकारीच भरती होणार आहे मित्रांनो, सरकारी नोकरी असणार आहे. आणि वनसेवक बरोबर मित्रांनो वनरक्षकची पण जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि ही जाहिरात कधी येऊ शकते. तर हीच होती मित्रांनो आजची आलेली अपडेट. आणि मित्रांनो, वनसेवकला जसं की वनरक्षकला इंग्लिश विषय असतो, इंग्रजी विषय आपण म्हणतो, तर वनसेवकाला इंग्रजी विषय असणार नाही. तर हीच होती मित्रांनो आलेली अपडेट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट आल्यानंतर. सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र.